हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण लॉंग गाऊन जो आहे त्याची आपण कटिंग आणि स्टिचिंग दोघंही ते पाहणार आहोत। अगदी साध्या आणि कमी कापडामध्ये। इथे बघा, एक मी ब्लाऊजचं कापड घेतलंय, त्यानंतर हा प्लेन ब्लू रंगाचा 2 मीटर कापड आहे आणि त्यानंतर आपला हा जो जुना गाऊन असतो, जाड कापड आहे जुना गाऊन, याचा वापर करून आपण आज पूर्ण जो आहे तो इथे वन पीसची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोघंही पाहणार आहोत। तर बघा, इथे मी मेजरमेंट घेतले, तर माप पूर्ण जी उंची ते गाऊनची असणार आहे आपली इथे 50 इंच, चेस्ट घेर आहे 34 इंचचा, कमर घेर आहे 30 इंचचा, सीट घेर आहे 38 इंचचा आणि बाही असणार आहे आपली इथे 5 इंचची, दंड घेर आहे आपला इथे 11 इंचचा। त्यानंतर बाजूवाले जे माप आहेत याचा आपण चौथा पार्ट, जे स्पेशली नवीन शिकते त्यांच्यासाठी अधिक सोपं करून मी इथे हे लिहिलंय। 34चा इथे मी चौथा पार्ट करून घेतलाय, कमर घेरचा चौथा पार्ट करून घेतलाय, सीट घेरचा आपण इथे चौथा पार्ट करून घेतलाय आणि दंड घेर जो आहे याचा आपण इथे निम्मा पार्ट केलाय। त्यानंतर बघा, आता कलीवाला आहे आपलं चेस्ट मेजरमेंट पासून वरती आपण एक 12 इंचावरती सेपरेट पीस कट करणार आहोत। त्यानंतर आपण 1 बाय 1 इथे एक एक कळी कट करणार आहोत। कळीचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय, तर बघा, पूर्ण कमर घेर 30 इंचचा आहे, तर इथे आपण 5-5 इंचाच्या 6 कळ्या कट करणार आहोत। एक्स्ट्रा आपल्याला इथे हवंय म्हणून मी 6 इंचाची एक कळी घेतली। दोघे साईडने आपण याला स्टिच करू, त्यामुळे आपण 1 इंच यात एक्स्ट्रा घेतली आहे। 6 इंचाची वरून आपण कट करणार आहोत कळी आणि त्यानुसार जसा आपला कापड आहे तसा आपण खाली इथे घेरा घेणार आहोत। तर बघा, आपण गाऊनची सगळी इथे माहिती घेतली आहे। तर बघा, आता हे घेतल्यानंतर आधी तर आपण या पीसची इथे कटिंग करूया। साडीतून जेवढा आपल्या इथे पीस निघतो बस तेवढाच इथे कापड आहे, एक्स्ट्रा नाहीये। तर आधी तर बघा, आपण पाठीमागचा पार्ट जो आहे तो कट करणार आहोत। हवा त्यात तुम्ही प्रिन्स कट किंवा मग वन टक्स असं सुद्धा घेऊ शकता, पण सध्या आपण इथे जे नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी आपण इथे साधं घेतोय, जेणेकरून पटकन तुमच्या लक्षात येईल। तर आधी तर बघा, शोल्डरचं मेन मेजरमेंट राहिलं। शोल्डर जे आहे ते 14 इंचचं आहे आणि त्याचा आपण इथे निम्मा पार्ट टाकणार आहोत, म्हणजेच की 7 इंचावरती। जेवढं तुमचं शोल्डर आहे त्यात आपण इथे निम्मा पार्ट टाकायचंय। पाठीमागून आपला गळा इथे बंद असणार आहे, पुढून आपला गळा इथे 6 इंचचा असणार आहे। तर 7 वरती मी एक पॉइंट दिलाय, 7 वरती आपण एक पॉइंट घेतलाय। त्यानंतर बघा, इथे इथून जी आहे मुंड्याची उंची ती मी घेते 7 इंचावरती। आता त्यानंतर इथे गळ्याचा घेरा 2.5 इंचावरती घेतोय। पाठीमागचा पार्ट आधी आपण कट करतोय, 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा इथे मी घेतेय। त्यानंतर गळ्याची जी उंची आहे, बंद गळा आहे पूर्णपणे, ती घेते 1.5 इंचावरती, या पद्धतीने। त्यानंतर बघा, आता चेस्टचं आपण मेजरमेंट टाकलंय, 34 इंचाचा चेस्ट घेर आहे, 8.5 त्याचा आपण चौथा पार्ट टाकलाय। आता यात बघा, या पॉइंटला आपण 1.5 इंचाची घेतोय मार्जिन। त्यानंतर नेहमीप्रमाणेच गोलाई घ्यायची आपल्याला इथे 1.5 इंचावरती। आता बघा, जसं की मी तुम्हाला आधीच म्हटलं, आपल्याला वरचा पार्ट हा सेपरेट कट करायचा। तर याची उंची आपण किती घ्यायची, पूर्ण उंची आपण असणार इथे 50 इंचाची पूर्ण उंची आहे। तर यात बघा, वरचा जो पॉइंट आहे तो मी इथे घेते पूर्णपणे। ब्लाऊजचा जो कापड आहे त्याचं मेजरमेंट मी घेते इथे साधारण एक 14 इंचावरती। 14 इंचावरती एवढी आपली यात उंची असणार आहे फिक्स, आणि यात मग आपण एक्स्ट्रा घ्यायचंय फक्त 1 इंच, जेणेकरून खाली आपण कळा जॉईन करू तेवढा आणि वरती आपलं शोल्डर मध्ये जॉईंट होईल तेवढं 1 इंच एक्स्ट्रा घेते। त्यानंतर इथे कमर घेरचं मेजरमेंट टाकायचं, 30 इंचाचा आपला कमर घेर आहे, 7.5 त्याचा चौथा पार्ट आणि परत यात घेतोय आपण 1.5 इंचची मार्जिन। त्यामध्ये सोपी पद्धत आहे आणि पटकन तयार होणारा आपला इथे वन पीस आपण इथे तयार करतोय। तर बघा, पाठीमागचा पार्ट ड्रॉ झाला, यात असं ठेवून आपण दुसऱ्या पार्टवरती सेम पीस कट करायचंय। फक्त चेंजेस एवढं होणार आहे, गळा आपण पुढचा 6 इंचाचा घेणार आहोत, बाकी आपलं इथे जे मेजरमेंट आहे ते सेमच असणार आहे। जो आपला दंडघेराचा पार्ट आहे मुंड्याचा, तिथे फक्त आपण
गोलाई जी आहे ती 1 इंचाने देणार आहोत, पाठीमागच्या पाटला आपण 1.5 इंचाने देतो. तर बघा पाठीमागचा पार्ट आपला इथे रेडी झालाय. आता फ्रंट पार्ट साठी परत आपण आहे तसं इथे हा कापड ठेवून इथे पूर्ण जे आहे ते आपण कटिंग करणार आहोत. तर बघा यात फक्त एक महत्वाची गोष्ट, बऱ्याच वेळेला होतं काय, असं पीस जर राहिलं तर शोल्डरचे इथे धागे निघून जातात आणि ब्लाऊजचा पार्ट जो आहे तो इथे शोल्डर मध्ये कमी होऊन जातो. त्याच्यामुळे मी ठेवताना याला सेंट्रल मध्ये ठेवलंय, जेणेकरून हा जो वरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे याला सुद्धा आपण एका लेवल मध्ये इथे कट करू शकतो. शोल्डरचा पार्ट महत्वाचा आहे. तर यात आता परत फक्त गळ्याचं मेजरमेंट मी इथे टाकते. 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा घेतलाय. 6 इंचाचा आपला पुढचा इथे गळा असणार आहे. त्यानंतर या पॉइंट पासून अजून आपल्याला 1/2 इंच याला कमी करायचंय. याला कमी करताना पूर्ण आतल्या साईडने करायचंय, कारण की बघा यात होईल काय, पुढच्या साईडला गोडी नाही तर मग चुनी पडेल. त्यामुळे हा पार्ट जो आहे तो पूर्ण आपल्याला आतल्या साईडने पूर्ण कट करायचंय. तर बघा फ्रंट पार्टची पण आपली इथे कटिंग झाली आहे. आता बघा पीस मध्ये जसं की मी आधीच म्हटले साडी एवढा आपला इथे आहे जो हा कापड, तर एवढं माझ्याकडे स्लीव साठी इथे पट्टे आहेत. तर बघा दोघही पार्ट मधले जे पट्टी आहे तेवढी आपण इथे घेतली. आता या पट्टीची उंची घ्यायची आपल्याला, कापडाची डबल ठेवलंय मी दोघही पट्टे इथे. 5 इंचाची आपली रेडी असणार आहे. यात परत आपण 1 इंचाची पट्टी जी आहे ती जॉईन करणार आहोत. तर बघा दोघे पट्टे एकावरती एक ठेवलाय. त्यानंतर यांना आपल्याला डबल करायचे आहेत. नंतर डबल झाल्यानंतर बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे. मग या पॉईंटला आपल्याला दंडघेराचं मेजरमेंट टाकायचं. 11 इंचाचा दंडघेर आहे तर 5.5 वरती 1 पॉईंट देऊया. परत यात आपण घेणार आहोत 1.5 इंचाची मार्जिन. परत वरती या पॉईंट पासून काखेतलं मेजरमेंट टाकूया 3 इंचावरती तिरकस. तर बघा चेस्टचं मेजरमेंट आधी तर आपण बघा मी टाकताना इथे तुम्हाला सांगेन, मुंड्याचं वरून आपण मेजरमेंट घेतलं हे तर येईल 7.5 इंचावरती. 7.5 वरती 1 पॉईंट दिला. बऱ्याच वेळेला असं कमेंट्स मध्ये विचारलं जातं की हे आपण चेस्ट नुसार आपण याला घेतो का, त्याची एक सोपी तुम्हाला मी टेक्निक दाखवेल. तर बघा याचं मेजरमेंट घेताना हा जो आपला इथे मुंड्याचा पार्ट आहे याचं तुम्ही तिरकसचं मेजरमेंट घ्या. साधारण तुम्हाला बघा ही बरोबर आपल्याला याचा चौथा पार्ट दाखवेल 8.5 इंचावरती दाखवते. चेस्टचा चौथा पार्ट होता आपला इथे 8.5 इंचावरती. मग हे आपण टाकताना बघा या पॉईंटने गेल्यावरती आपण 7.5 वरती टाकतो. परत यात आपण 1.5 इंचाची यात मार्जिन देतो. तर मग टाकताना मी ह्याच पद्धतीने टाकलंय. 7.5 वरती 1 पॉईंट दिलाय आणि परत यात मी मार्जिन घेतली 1.5 इंचाची. आणि याला आपल्याला एक स्लीवचा आकार द्यायचा आहे वरून 1 इंचावरून. आता बघा यात महत्वाचं काम, फ्रंटची आपल्याला द्यायची इथे गोलाई. एका साईडला आपल्याला द्यायची फ्रंटची गोलाई. दोघही पार्टला आपण 1-1 इंच फिक्सवाला पॉईंट सोडून हा जो सेंट्रल पॉईंट आहे यात आपण किंचितचा साधारण 1/2 इंचचा पार्ट जो आहे तो आपण इथे कट करणार आहोत. बस या पद्धतीने. तर बघा स्लीव सुद्धा आपली इथे रेडी आहे. फक्त आपल्याला पट्टी फोल्ड करण्यासाठी 1 इंचची इथे खाली पट्टी जॉईन करायची. तर बघा आपला जो वरचा जो पार्ट आहे ब्लाऊजचा सेपरेट इथे पूर्ण कट झाला आहे. आपण कट करूया कळीवाला पार्ट. इथे बघा 2 मीटर जो आपला कापड आहे त्याला मी पूर्ण इथे टाकून घेतलाय. आता बघा माप घेताना आपण 6 कळ्या इथे हव्या. तर मग मेजरमेंट घेताना आपण 6 ला सेंट्रलला ठेवायचे. 6 बघा या पद्धतीने.
मी आधी आखून घेते आणि मग तुम्हाला परत एकदा सांगेन आपल्याला करायचं काय. 3 वरती सुद्धा एक पॉईंट दिलाय, 3 इंच या पॉईंट पासून आणि 3 इंच या पॉईंट पासून. 3 ला आपल्याला सेंटरला ठेवायचंय आणि या 3 पासूनच आपल्याला मग खालची जी कळीच्या साईडचा घेर आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे. तर बघा आता मी माप टाकून घेतली. आधी याची उंचीविषयी आपण पाहूया. 14 इंचचा आपण ब्लाउज पीस इथे कापड कट केलाय. तर याच्या उंचीविषयी आपल्याला 36 इंचाची खालची कळी हवी आहे. तर बघा 36 वर एक पॉईंट देऊया आणि एक्स्ट्रा आपण घ्यायचे 2 इंच, जेणेकरून 1.5 इंचाची पट्टी फोल्ड होईल आणि अर्धा इंच जे आहे ते आपल्या इथे कमरेत दाबलं जाईल. तर 2 इंच मी एक्स्ट्रा घेतलंय. आता बघा याला आपल्याला सेंट्रल पॉइंटला घ्यायचंय. आता हे घेतल्यानंतर जेवढा आपला कापड आहे आपण 6 कळ्या सुद्धा हव्यात आणि त्यानंतर घेरा सुद्धा हवाय. तर बघा या पॉइंट पासून सेंट्रल पासून या पॉइंट पासून एक 9 इंचावरती आणि या पॉइंट पासून एक 9 इंचावरती. जेवढा तुमचा कापड आहे, जेवढा तुम्हाला घेरा हवाय तेवढा या पॉइंट पासून. तर बस याच पद्धतीने आता आपल्याला एक आता बघा इथे स्केलने ड्रॉ करून घ्यायची आपल्याला लाईन. त्यानंतर आता बघा कळी आपल्याला तिरकशी या पॉइंट पासून तिरकशी आपल्याला कळी मॅच करायची पूर्ण या पॉइंट पर्यंत. हिला मी पूर्ण ड्रॉ करून घेते. आता बघा इथे मी एक कळी जी आहे ती पूर्ण ड्रॉ केली आहे. आता ही कळी ड्रॉ केल्यानंतर हिला न कट करता इथे बघा वरती जे आहे ते छोट्या कळीचं माप टाकायचं, वरच्या पॉइंट 6 इंचाचं आणि खाली आपण घेरा घेणार आहोत. याच्याने होईल काय, कापड आपल्या इथे वाचणार आहे आणि याच पद्धतीने आपण सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या आधी ड्रॉ करून घेऊया, मग आपण याची करणार आहोत कटिंग. तर इथे बघा आपण एक एक कळी जी आहे ते पूर्ण ड्रॉ करून घेतली आहे आणि 6 कळ्या ज्या आहेत त्या पूर्ण ड्रॉ करून घेतलाय. यांना आपण कट करून घेऊया. हे बघा इथे जो घेर आहे, आपण जसं तुमचा कापड ऍडजस्ट होत असेल, घेरा जर तुमचा कमी जास्त होत असेल तर पूर्ण ड्रेसचा जो आहे तो पूर्ण आकारच इथे बदलून जाईल, खालीवर होईल. त्यामुळे खालचा जो घेर आपण जो सेंट्रल पॉईंट काढून दोघे साईडने आपल्याला सारखा घ्यायचा आहे. तर सुरुवातीला बघा जेवढा माझा कापड होता मी दोघे पॉईंटने साधारण 3 कळ्यांपर्यंत इथे 9-9 इंचाचा घेतलाय. त्यानंतर खालच्या ज्या 3 कळ्या, काहींचा घेरा एका पॉईंटला 8.5 तर काहींचा 7, असं कमी जास्त न करता दोघे साईडने सारखे ठेवून मी इथे माप टाकून या पद्धतीने कळ्या ज्या आहेत त्या ड्रॉ करून घेतल्या. आता खालच्या जो 6 इंचाची कळी आहे याचा घेरा पूर्ण खाली फक्त 14 इंचाचा आहे. दोघे पॉईंटला मी 7-7 इंच घेतलाय. कमी झालंय, कापडावर ऍडजस्ट करून मी कळ्या पूर्ण इथे ड्रॉ केलाय. तर बघा कळ्या ड्रॉ झाल्या, यांना आपण कट करून घेऊया. हे बघा सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या आपण इथे कट करून घेतल्या. आता आपल्या कळ्या कट झाल्या आहेत. आपण याचं अस्तर म्हणजे जे की आपलं गाऊन आहे त्याला आपल्याला दिसेल असं आपण इथे कट करणार आहोत. आता यात बघा आपल्याला गाऊनवाला पार्ट मध्ये हा जो वरचा आपला स्लीव वाला पार्ट आहे, चेस्ट पॉइंट पासून याला आपण सेपरेट वरती याला कट करून घ्यायचं आणि घेरावाला पार्ट आपण वेगळा करून घेतो इथे कट करून मधल्या पॉइंट पासून. आता बघा यात आपण हा स्लीवचा पार्ट वेगळा कट केल्यानंतर हा आपला घेरावाला पार्ट आहे. आता हा डबल आहे, याला जो आपण 4 फोल्ड करूया. आता बघा याची आपल्याला आधी उंची आपण याची घेणार आहोत. आपल्याला 38 इंचाची याची उंची हवी आहे, कारण का आपण आपली कळी जी आहे ती 38 साईजची इथे कट केली. तर बघा इथे माझं हे मेजरमेंट जे आहे ते पूर्ण बरोबर येते. खाली याची पट्टी फोल्ड आहे, त्यामुळे मला अस्तरला अजून एक्स्ट्रा ते पट्टी फोल्ड करायची नाहीये. तर याचं माप घेताना मी पूर्ण बघा इथे 36 साईजचं मेजरमेंट घेते. माप घेताना पट्टी जो फोल्ड आहे तिथून उंची घेतली आहे. वरती जे 2 इंचाचा पॉईंट आहे या पॉइंटला मी एक पॉइंट दिलाय. त्यानंतर आपण इथे कमर घेरचा चौथा पार्ट टाकायचा आहे 7.5 इंचावरती आणि यात बघा 2 इंचाची आपण याची मार्जिन. आता यात मार्जिन काय घेते, याची स्टिचिंग कशी असणार आहे हे बघा. इथे मी फॅन्सी गाऊन आपण इथे कळीवाला जरी आहे तरी फॅन्सी स्टिच करणार आहोत. त्यामुळे आता तुम्ही फक्त कटिंग लक्षात घ्या, स्टिचिंग मध्ये आपण हे पाहणारच आहोत. तर बघा हे पाहिल्यानंतर जेवढा याचा माझा गाऊनचा घेर आहे तेवढा मी याला पूर्ण याला कट करणार आहे. आता बघा आपला खालचा जो घेराचा पार्ट आहे गाऊन मधला तो सुद्धा आपल्या इथे कट झालाय. आता बघा हा पार्ट कट झाल्यानंतर आता आपण स्लीव कट करूया. आता बघा वरच्या पार्ट मध्ये स्लीवच्या पार्ट मधून आपण स्लीवची इथे कटिंग करणार आहोत. आता मधून मी याला कट करून घेतलाय. मधून कट केल्यानंतर आता 2 इंच आपल्याला बघा इथे 1 इंचची पट्टी जॉईन करते. एवढं जो पार्ट आहे एवढा आपण एक्स्ट्रा इथे स्लीवचा दोघे साईडने आपण स्लीव या पद्धतीने ते कट करून. तर बघा स्लीव पण आपली इथे कट झाली.
या पद्धतीने. तर बघा एक स्लीव झाली, दुसरी स्लीव आपण याच पद्धतीने ते कट करून घेऊया. आता यात बघा दोघे स्लीव माझे कट झाले. स्लीव कट झाल्यानंतर आता मी हा जो पार्ट आहे फ्रंट आणि बॅक दोघे इथे या पद्धतीने मोकळे करून ठेवले. हा आपला गळ्याचा पार्ट आहे. आता बघा जो आपला वरचा जो ब्लाऊजचा पिसचा आपण कपडा कट केलाय याला आपण शोल्डर पासून पाठीमागच्या पार्टला ठेवूया या पद्धतीने. आता यात फक्त जॉईंट जो द्यायचंय तर खाली आपल्याला इथे परत इथे 1 इंचची पट्टी जी आहे ती आपल्याला जॉईंट द्यायची आहे. हवं तर तुम्ही दुसरा कापड असेल त्याची दिली तरी चालेल, पण माझ्या गाऊनच्या साईडच्या कपड्यातून पट्ट्या उरल्या आहेत त्या मी इथे आपण जॉईंट देणार आहोत. बघा या पद्धतीने शोल्डर पासून आपण ठेवल्यानंतर साधारण दोघे साईडला आपल्याला इथे 1 इंचची पट्टी ती जी आहे ती जॉईंट करायची या पद्धतीने. तर आपण याची सुद्धा कटिंग करून घेऊया. तर यात बघा आपण आपला हा अस्तरवाला गाऊन जो आपण वापरणार आहोत तो आणि हा मेन फॅब्रिकचा यात आपल्याला पट्टी जी आहे ती इथे जॉईन करायची आहे. या पार्टला पट्टी जॉईन केल्यानंतर आपला हा जो आहे तो अखंड इथे ब्लाऊजचा कापड जो आहे तो आपला अखंड इथे तयार होईल. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जे आहे ते गाऊनला घेऊन इथे पूर्ण कटिंग केली आहे. त्यानंतर स्टिचिंग जे आहे ते आपण फॅन्सी स्टिचिंग याची करायची आहे. तर पुढच्या व्हिडिओत आपण बनवणार आहोत याची स्टिचिंग.